सुखाचा मी सुगरण सुगरण कृपा अन्नपूर्णेची मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा। नमस्कार, वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या आजच्या भागात मी योगिनी चौक बोराडे तुमचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आवड असली ना की सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात नाही। म्हणजे बघा ना, आपल्याला जर का आवड असेल तर आवड, इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशाचा मार्ग हा मोकळा होऊन जातो, हो की नाही? आता कित्येक गृहिणी अशा असतात की ज्यांना आवड तर आहे, इच्छाही आहे, पण वेळ नाही, कंटाळा आला, अशी काही काही कारणं पण असतात आणि त्यामुळे काय होतं, होतेच रेसिपी तयार। असं बऱ्याचदा होतं, पण नेहमी आपण आपली आवड जोपासणं अत्यंत गरजेचं आहे। आवड असेल ना तर ती गोष्ट आपण आत्मविश्वास पूर्णरित्या करू शकतो आणि मग काय, यशाचा मार्ग सोपा होऊन जातो, हो की नाही? चला, आजच्या भागाची सुरुवात यशस्वीरित्या झालेली आहे। आपण आमंत्रित करूया आजच्या आपल्या सुगरण मैत्रिणीला, आरती बर्वे यांना। आरतीताई, सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत। कसं वाटतं इकडे येऊन तुम्हाला? खूप छान वाटतंय मला। छान वाटतंय ना? थोडीशी भीती वाटतेय? नाही नाही ना? पहिल्यांदा आलात वगैरे असं काही नाही ना? नाही, एकदम बिनधास्त आपण मस्त रेसिपी करूयात। नक्कीच। आज कोणती रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे? आज आपण करूया मल्टीग्रेन पिझ्झा। वाव, मल्टीग्रेन पिझ्झा। ही पौष्टिक रेसिपी आता आपल्याला पाहायची आहे। आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। मल्टीग्रेन पिझ्झा साहित्य: ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू यांचं मिक्स पीठ 1 बाउल, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक चिरलेला टोमॅटो 1, बारीक चिरलेला लसूण 2, ईस्ट अर्धा चमचा, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, कॉर्न, टोमॅटो सॉस, ऑरेगॅनो, साखर, चीज, तेल आणि मीठ। मल्टीग्रेन पिझ्झाचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। ताई, सगळ्यात आधी काय करायचंय? आधी आपण पिझ्झा डोसाठी ईस्ट ऍक्टिव्हेट करून घेऊया। अच्छा, आता आपल्याला पिझ्झासाठी ईस्ट तयार करायचं आधी आपण ऍक्टिव्हेट करून घेऊया। ओके, तर त्यासाठी मला तुम्ही थोडंसं एका भांड्यामध्ये थोडं पाणी देता का? आपण गरम करून घेऊया। ओके। पाणी किती घ्यायचं आपल्याला? अगदी थोडंसं बघा, बस बस। मला एक वाटी देता का? याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ईस्ट घालूया। आता हे गरम झालं असेल, आणि यामध्ये थोडासा अर्धा चमचा साखर। आपण असं डायरेक्ट पाण्यात नाही टाकून उकळवू शकत? नाही नाही, ओके। कारण का हे ठेवून याच्यावरती गरम पाणी ठेवून, कारण हे उकळायचं नसतं, हे गरम करायचं असतं। बरं, त्याच्यामुळे ईस्ट मध्ये हे गरम पाणी आणि साखर घालून हे 10 मिनिटं ऍक्टिव्हेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। ओके, ठेवून देऊ बाजूला। आता आपण पिझ्झा सॉस करूया। सॉस, ओके। त्यासाठी मला एक पॅन हवा, 2 चमचे तेल, एक कांदा अगदी बारीक चिरलेला, त्यामध्ये 2 बारीक चिरलेला लसूण, आता छान कांदा असा गुलाबी लालसर असं झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, थोडासा मीठ, आता याच्यामध्ये आपण थोडं ऑरेगॅनो, थोडीशी साखर आणि रंग चांगल्यासाठी टोमॅटो सॉस। सो पिझ्झाचा जो बेस जो आपण लागतो पिझ्झासाठी, तो पण आपण आता इथेच करणार आहोत, म्हणजे तो आपल्याला विकत पण मिळतो। सो तुम्ही विकत आणणं जास्त प्रिफर कराल का घरी बनवणं? घरी बनवणं नक्कीच। आता हा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे, तर हा आपण गॅस बंद करून हा थोडासा गार होण्यासाठी ठेवूया। हा थोडासा गार झाला की मिक्सर मधनं काढून। सो हे मिश्रण आता आपल्याला गार करण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं थांबावं लागणार आहे।
इथे आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा, करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय मल्टीग्रेन पिझ्झा. ब्रेकवर जाण्याआधी या भाज्या आपण शिजवून ठेवल्या होत्या. आता 10 मिनिटं आपण त्या थंड करून घेतलेल्या आहेत, बरोबर ना ताई? आता पुढे आता हे मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया. पिझ्झा सॉस आपला तयार आहे. आता आपण पिझ्झाचा डो करून घेऊया, पिझ्झा बेसचा. ओके. त्यासाठी हे पीठ, हे आपण पीठ घेतलेलं आहे. मला ते ईस्ट देते का? मग अशी आपण हे 10 मिनिटं ईस्ट फर्मेंट करायला ठेवलं होतं, ते आपण आता इथे वापरलेलं आहे. हो. आणि 1 चमचा मीठ, थोडंसं तेल, आता थोडंसं गरम पाणी. हे पीठ आता नीट मळून झालेलं आहे. ओके. आता ह्याच्यावरती ओला फडक्याने हे झाकून 1 तास ठेवून द्यायचं. अच्छा. आणि त्याच्यासाठी मी एक दुसरं करून आणलेलं आहे घरून. अच्छा, तुम्ही ऑलरेडी पीठ तयार करून आणलेलं आहे. ओके, ठीक आहे. मग हे बाजूला ठेवूयात. तुम्ही आणलेलं पीठ आपण घेऊयात. हो. ओके. हे असं होतं. हे 1 तुम्ही तास बांधून 1 तास ठेवलं होतं. हो, वरती झाकून ठेवतं. ओला फडक्याने चांगलं झाकून ठेवायचं. ओके. आणि मग 1 तासाने आता याचा आपण बेस तयार करणार ना, पिझ्झा बेस. हो हो. ओके. तर मला एक पॅन देते. आता तेल 2 तेल बघा किती, बस थोडंसं, थोडंसं. 1 चमचा म्हणता येईल. गॅस कसा आपण सिमवरच ठेवणार ना? एकदम सिम वरती. आता ह्याच्यामध्ये पिझ्झा सॉस, हे थोडंसं जाडसरच लावावं. ह्याच्यात टॉपिंग्स आपल्याला जे आवडतील ते टॉपिंग्स आपण Yes. घालू शकतो. मी घालते लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची कॉर्न्स आणि भरपूर चीज. कसली टेम्पटिंग दिसते ही रेसिपी. त्याच्यातून मस्त. झाकण ठेवून देऊया. किती वेळ थांबायचं? 4 ते 5 मिनिटांमध्ये. ओके. मल्टीग्रेन पिझ्झासाठी आपण 5 मिनिटं थांबलो होतो. आता आपण बघूयात पिझ्झा तयार झालाय का. ताई, स्मेल तर मस्त येतोय. बघा छान झालेला झालाय आहे ना? आता. येस. वाव. पण काढून घेऊया कशात का? प्लेट देते. वाव, मल्टीग्रेन पिझ्झा तयार झालेला आहे. आम्ही मस्त सर्व करून गार्निशिंग करून घेतो. तुम्ही काय करणार? लिहून घ्या साहित्य आणि कृती. मल्टीग्रेन पिझ्झा. साहित्य: ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू यांचं मिक्स पीठ 1 बाउल, बारीक चिरलेला कांदा 1, बारीक चिरलेला टोमॅटो 1, बारीक चिरलेला लसूण 2, ईस्ट अर्धा चमचा, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, कॉर्न, टोमॅटो सॉस, ऑरेगॅनो, साखर, चीज, तेल आणि मीठ. कृती: प्रथम कढल्यात पाणी गरम करून ते वाटीत घेतलेल्या ईस्टमध्ये मिक्स करा. वरून थोडी साखर घाला आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्या. नंतर पॅनवर तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ, ओरेगॅनो, साखर आणि टोमॅटो सॉस घालून मिश्रण व्यवस्थित टॉस करा आणि बाउलमध्ये काढून 5 ते 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून त्याचा सॉस तयार करा. नंतर मिक्सिंग बाउलमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू यांचं मिक्स पीठ घेऊन
त्यात सेट झालेलं ईस्ट, मीठ, तेल आणि गरम पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून तयार पीठ ओला फडका ठेवून 1 तास सेट होण्यासाठी ठेवून द्या. आता पॅनवर तेल गरम करून त्यावर तयार पिठाचा गोलाकार बेस तयार करून घ्या. आता त्यावर तयार केलेला सॉस, लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, कॉर्न्स आणि चीज घालून वर झाकण ठेवा आणि 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या. तयार पिझ्झा प्लेटमध्ये काढून गार्निश करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे मल्टीग्रेन पिझ्झा तयार. मल्टीग्रेन पिझ्झा, पौष्टिक पिझ्झा रेडी झालेला आहे. आता मी तो पटकन टेस्ट करून बघते. दिसतोय तो खूपच टेम्पटिंग. सुपर. म्हणजे तो मला फक्त शंका होती तो बेस कसा लागतो. अतिशय पौष्टिक आणि उत्तम असा बेस ताईंनी तयार केलेला आहे. त्याच्यावर जे टॉपिंग्स त्यांनी लावले ते सुद्धा पौष्टिक आहे. आणि जो सॉस लावलाय तो तर अप्रतिमच आहे. म्हणजे बाहेरून काही आणण्याची गरजच नाही. घरच्या घरी असलेल्या उपलब्ध पदार्थांमध्ये तुम्ही इतकं छान पिझ्झा तयार करू शकता हे आज मला कळतंय. थँक्यू सो मच ताई. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान पौष्टिक रेसिपी आम्हाला करून दाखवली. तुम्हाला मिळतंय वाघमारे मसाले यांच्यातर्फे एक छोटीशी आठवण भेट. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कसं वाटलं आता इथे येऊन? मला इथे येऊन खूपच छान वाटलं आणि मी सगळ्या तुमची आणि सगळ्या स्टुडंटींची अतिशय आभारी आहे मला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मल्टीग्रेन पिझ्झा या पौष्टिक रेसिपीनंतर आता आपली स्वारी वळणार आहे शेफ तुषार यांच्याकडे. बघूयात आज शेफ तुषार आपल्याला कोणता पदार्थ दाखवणार आहेत. पण येस, त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आणि विश्रांती आधी तुमच्यासाठी एक खबर आहे. ती म्हणजे वाघमारे मसाल्यांची ऑर्डर आता तुम्ही ऑनलाईनही करू शकता. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा.